कष्ट करायच्या वयामध्ये आराम केला तर आराम करायच्या वयामध्ये कष्ट करावे लागतात. या म्हणीचा अर्थ माणसाच्या आयुष्यात प्रत्येक वयाला स्वतःचे महत्त्व असते. तरुण वय हे शिकण्यासाठी, मेहनत करण्यासाठी, स्वतःला घडवण्यासाठी असते. जर या वयामध्ये आळस, वेळेचा अपव्यय आणि केवळ आराम केला तर पुढील आयुष्यात म्हणजे जेव्हा आराम मिळायला हवा त्या वयात पैशासाठी, आरोग्यासाठी किंवा जबाबदाऱ्यांसाठी कष्ट करावे लागतात. लहानपण, तरुण वय. शिक्षण घेणे, कौशल्य शिकणे, शिस्त, मेहनत आणि संयम अंगीकारणे, भविष्याच्या पायाभरणी करणे. जर या टप्प्यावर मेहनत टाळली तर चांगली नोकरी मिळत नाही, आर्थिक अडचणी येतात, इतरांवर अवलंबून राहावे लागते. परिणाम, ज्या वयात शांत, सुरक्षित आणि सुखी जीवन जगायला हवे त्याच वयात कठोर परिश्रम करावे लागतात. प्रत्यक्ष जीवनातील उदाहरण म्हणजे एखादा विद्यार्थी अभ्यास न करता वेळ वाया घालवतो. पुढे त्याला साधी नोकरीही मिळत नाही. पण जो विद्यार्थी वेळेवर अभ्यास करतो, मेहनत घेतो, तो पुढे स्थिर जीवन आयुष्य जगू शकतो. वेळेचे महत्त्व ओळखणे, योग्य वयात योग्य काम करणे. आज केलेली मेहनत उद्याच्या सुखाची गुरुकिल्ली असते. थोडक्यात सांगायचे तर आज कष्ट, उद्या आराम. आज आळस, उद्या कष्ट.